करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी म्हणून संदीप धनवडे कार्यरत होते. त्यांची काही दिवसांपूर्वी तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी उचगावचे ग्रामविकास अधिकारी अजित राणे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आलाय. या अचानक झालेल्या निर्णयाबद्दल आज गडमुडशिंगीच्या माजी सरपंच तथा प्रशासक अश्विनी शिरगावे आणि माजी ग्रामपंचायत सदस्यांनी करवीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांना या निर्णयाबद्दल जाब विचारण्यात आला. जर विरोधकांनी धनवडे यांच्याबद्दल तक्रार दाखल केली असेल तर सत्ताधाऱ्यांचं म्हणणं सुद्धा ऐकून घेणं गरजेचं असतं. मग असं का केलं गेलं नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला. हा निर्णय तात्काळ रद्द करून पुन्हा संदीप धनवडे यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील यांच्या लेखी सूचनेनुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय आकसापोटीच हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट होत असून यातून सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप अश्विनी शिरगावे यांनी केलाय. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षाच्या सूचनेनुसार बीडीओने तडकाफडकी निर्णय घेतला की ग्रामविकास अधिकाऱ्यांची अतिशय तातडीने बदली केलेली आहे. आम्हाला समजतं, आम्ही सर्व शिष्टमंडळ इथं आलेलो आहे की ते बदली करण्याचं कारण काय किंवा त्यांची तक्रार काय आहे. त्यांना आमचं कोणत्याही प्रकारचं निरसन न करता त्यांनी तडकाफडकी निर्णय घेतलेला आहे आणि मला वाटते हा राजकीय आकसापोटी घेतलेला निर्णय आहे. गावामध्ये शांतता सुरू असताना जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांनी पुन्हा गावामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम चालू केलेलं आहे. म्हणजे जेणेकरून प्रशासन अधिकारी तिथं नाही दिला तर गावातल्या लोकांचीच कामकाज तटले जाणार आहे आणि हे तटू नये म्हणून आम्ही सर्व शिष्टमंडळ इथं चौकशीला आले असताना इथे सुद्धा आम्हाला उडवाउडीची उत्तरं दिलेले आहे. मग हा सत्तेचा गैरवापर करून कामकाज करायला लागलेत काय. म्हणजे एक महिला म्हणून काम करत असताना सुद्धा सातत्याने वारंवार अडचणीत आणण्याचं काम करायला. म्हणजे ह्याचा फटका माझ्या ग्रामस्थांना बसतो आणि गावामधील अनेक लोकांचं कामकाज ठप्प होत आहे. आणि मला वाटते जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांनी जिल्हा लेवलचं काम पाहावं. त्यांनी खालच्या लेवलला ग्रामपंचायतीच्या लेवलला अशा किरकोळ गोष्टीवर त्यांनी लक्ष देऊ नये. जिल्ह्यामध्ये जे काय विकास कामं ठरले त्यांनी बिनधास्त करावे. एक महिला म्हणून कामकाज करत असताना पुन्हा गावामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष करत आहेत. दरम्यान 2 दिवसांमध्ये यावर सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन सभापती सातप्पा पाटील आणि गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारे यांनी दिले. यावेळी अरविंद शिरगावे, संजय पाटील, माजी पंचायत समिती सदस्य सचिन पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद सोनुले, सुदर्शन पाटील, संभाजी दांगट, संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी सदस्य संतोष कांबळे, उत्तम पाटील, मोहन कांबळे, सुकुमार देशमुख, माजी सरपंच बागल कामत, अशोक गवळी आदी उपस्थित होते.